जयसिंगपूरमध्ये महायुती पुरस्कृत राजर्षी शाहू आघाडीचे उमेदवार आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती। या सभेला रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली होती। यावेळी बोलताना राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी जात-पात न पाहता केलेली विकासकामं मला विजयापर्यंत पोहोचवतील असा विश्वास व्यक्त करत शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत शिरोळ तालुक्याच्या विकासासाठी कार्यरत राहीन अशी ग्वाही दिली। आज राज्यात एकमेव उदाहरण एक रुपयाही न भरता 100% जागा हे महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये मंजूर होणार हे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वपुत्राची जागा आहे। आज गेल्या वेळा आपण त्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं शिवसृष्टी ह्या सगळ्या आपल्या ह्या सगळ्या जयसिंगपूरमध्ये उतरले। येणाऱ्या तारखेला 28 तारखेला भीमसृष्टी सुद्धा या तालुक्यामध्ये जाती पंथाच्या पलीकडे कालच मला एक कार्यकर्ता सांगत आला। जयसिंगपूर शहरात भीमसृष्टी उभारून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं स्वप्न पूर्ण करण्याची ग्वाही देत शेवटी त्यांनी मताच्या रूपात ताकद द्या असं कळकळीचं आवाहन केलं। यावेळी बोलताना सावकार मादनाईक यांनी महायुतीचं सरकार शेतकरी हिताचे निर्णय घेत असल्याचं सांगितलं। या सभेत मनीषा डांगे, विजय भोजे, दशरथ काळे, स्मिता निकम, दिग्विजय माने, भगवंत जांभळे, बबन यादव, रणजित पाटील, मिलिंद शिंदे, श्रीपती सावंत, राजू चुडाप्पा, बाळासाहेब कांबळे, वर्षा पाटील, रुस्तुम मुजावर, सतीश मलमे यांनीही मनोगत व्यक्त केली। यावेळी अमरसिंह पाटील, पराग पाटील, रवींद्र ताडे, रामचंद्र डांगे, बाळासाहेब भांदिगरे, प्रमोद पाटील, पैलवान केशव राऊत, मिलिंद भिडे, राजेंद्र नांदरेकर, मल्लाप्पा चौगुले, संजय शिंदे, माधुरी टाकारे, आसमा पटेल, अभिजित भांदिगरे यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते।